तर गाईज आपण बैलाला बाहेर काढून टाकले म्हणजे ठेवलाय बाहेर. बघा तिकडे गवत खातं आणि तिथे बांधायचं आहे त्याला. पण तर गाईज तिथे आपण चिखल पाडलेलं आहे कालचं आणि आज हा एकच इथे शेत आहे आमचं एवढासा, म्हणून आज हा आपल्याला लावायचा आहे. कारण याच्यामध्ये पाणी नाही राहत म्हणून बघा मोटर चालू केला आहे. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजचं व्लॉग मी करत आहे. मी आज परत आलो आहे शेतावरती डोंगरीला आणि आज परत भात लावायचा आहे आपल्याला. पण इथे आपले एक बैल इथेच राहतो म्हणून आणून ठेवलेलं आहे आणि एक घरी आहे म्हणून एक त्याला मी बांधायला आलो बाहेर. कारण आतमध्ये जास्त राहत नाही म्हणून इकडे हे खाईल. गवत खूप उंगलेलं आहे म्हणून हे खाईल, म्हणून आपण आता इथे आणून बांधू त्याला. आतमध्ये आहे, घेऊन येऊ. तर गाईज आपण बैलाला बाहेर काढून टाकले म्हणजे ठेवलाय बाहेर. बघा तिकडे गवत खातं आणि तिथे बांधायचं आहे त्याला. पण तेवढ्यातच पाऊस चालू झाला आणि बघा किती घाण करून ठेवलं इकडे. याच्यामध्ये काल इथे ठेवलेलं होतं म्हणून एवढं घाण केलं. तर आता आपण ना हे पूर्ण साफ करून, कारण आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळी येणार त्याला आतमध्ये बांधायला, म्हणून आपण हे पूर्ण साफ करून जाऊ. आई तिकडे वाट बघत असेल आणि नंतर पाणी वगैरे त्याला देऊ, नंतर आपण जाऊ. तर हे बघा, हे इथे आपण दाटून नंतर त्याला बांधू बैलाला. आता थोडं ऊन पडतंय म्हणून इथे बांधून ठेवू. नंतर त्याला हे देऊ, पाणी वगैरे देऊन नंतर आपण जाऊ. आई आहे तिकडे भात लावायला. घरामध्ये आपण पूर्ण साफ वगैरे केलं आणि त्याला पाणी वगैरे पूर्ण दिलं. तर आता आपण त्याला लोक लावून जाऊया तिकडे. आई आहे तिकडे भात वगैरे लावायला. नाहीतर आई ओरडेल कारण एकटीच आहे. लाईट वगैरे बंद करून ठेवू. आई एकटीच आहे म्हणून ओरडेल, म्हणून आपण जाऊ लवकरात लवकर. हे बघा आपण डोंगरीला आलोय आणि आता बघा इकडे मला दिसत असेल एवढं भात लावायचं आहे. तर गाईज तिथे आपण चिखल पाडलेलं आहे कालचं आणि आज हा एकच इथे शेत आहे आमचं एवढासा, म्हणून आज हा आपल्याला लावायचा आहे. कारण याच्यामध्ये पाणी नाही राहत म्हणून बघा मोटर चालू केलं आहे. ते काकींचं होतं मोटर, ते चालू केलं आहे. आणि आता हे एवढं पाडलं ना, हे लावायचं स्टार्टिंगला, नंतर ते, कारण तिथे पाणी खूप आहे म्हणून काय एवढं हे नाही. पण पहिले हे आपण लावून काढू. तोपर्यंत पाणी, आता लाईट पण गेलेले होते आता चाले म्हणून पाणी तरी इकडे देतोय. आणि पाऊस पण थोडं येतो म्हणून ओलं नाही होत. ते पण लाईट आलेलं होते आधी तेव्हा ते तेवढं भरलं. फक्त आता एकदा याच्यामध्ये ट्रॅक्टर फिरवायचं आहे बस, तेवढंच. तोपर्यंत तिथे फिरवतो इथं. तर गाईज फायनली हे बघा याच्यामध्ये पण आता चिखल पडला आहे पाणीने, मोटरीने पाणी देऊन आणि आता बघा पाऊस पण येणार आहे अजून. तर गाईज हे बघा आता लावणी स्टार्ट केली आम्ही. हे बघा पाणी पण नव्हतं, एवढं सुकं लावावं लागतं. हे याला बोलतोय मूठ
आणि असं लावायचं असतं बघा. एका हातामध्ये मूठ घ्यायचं आणि एका हाताने लावायचं. हे बघा, एवढंच पूर्ण लावायचं आहे. नंतर खाली आहे ना तिथे जायचं आहे आपल्याला. तर गाईज हे बघा, एवढं आम्ही लावून ठेवलेलं होतं आणि मूठ संपलेलं होतं म्हणून दुसरे खणून आणले आणि आता परत लावायला स्टार्ट करू. आणि आता संध्याकाळचे वाजले किती मला दाखवतो. हे बघा 3:30 4:30 वाजले. आज पण रात्र होणार असं वाटतंय मला. हे बघा, तर आज जेवढं होईल ना तेवढं आपण इथे लावून काढू. नंतर बघू काय होतं, किती वाजतात ते बघू. 6 तर वाजणारच असं मला वाटतं आहे. आणि परत उद्या यावं लागेल तिकडे जायला. काय तिकडे भात वगैरे लावून पूर्ण झालं आहे आणि आता आपण जाऊया डोंगरीला. बैल आहे त्याला घरामध्ये बांधायला म्हणून पण जाऊ लवकरात लवकर. थोडं राहिलं आहे लावायचं, ते उद्या येऊन आई लागेल. मला थोडं जायचं आहे कॉलेजवरती. तर चला आपण जाऊया. गाईज आपण डोंगरीला आलो आहे. बैलाला पण आत घरामध्ये बांधलं आहे आणि त्याला खायला पण दिलं आहे. पण आता फक्त राहिला आहे एकच गोष्ट, म्हणजे रात्री मच्छर खूप निघतात म्हणून आपण इथे आग पेटवू. म्हणजे धोरसारखं म्हणजे होईल ना तेव्हा मच्छर नाही येतात. मच्छरांना म्हणजे हे आहे, मच्छर खूप आहे तिकडे, एवढे मच्छर. पण आपण तिथे आग पेटवू म्हणजे आग जाळून देऊ, नंतर मच्छर गायब. झालो काल बघा याच्यामध्ये आपण हे केलेलं होतं तिथेच करू परत. हा बघा इथे आग लावली थोडी नाही, धोर किती निघतोय बघा. आता याच्याने मच्छर गायब. जोपर्यंत हा पेटेल ना तोपर्यंत राहतील मच्छर, म्हणजे मच्छर गायब राहतील. नंतर येतीलच पण थोडंफार तेवढं तरी होईल म्हणून, कारण खूपच मच्छर इकडे येतात. आम्ही 1-2 दिवस इथे थांबतो ना तर एवढे मच्छर झोप पण नाही येत, एवढे मच्छर असतात इकडे. कारण पूर्ण बाजूला जंगल आहे म्हणून खूप मच्छर आहेत. त्याच्यासाठी घेऊन जायचं याला, कारण एक घरी एकटाच आहे आणि इथे हा एकटाच. पण आम्हाला टाईम नाही भेटत कारण आम्ही लावायला पूर्ण दिवस बिझी असतो. पण अजून लावायचं खूप बाकी आहे. आणि सकाळी येऊन एकदा याला इथे बाहेर बांधलं की डायरेक्ट संध्याकाळी येतो घरामध्ये बांधायला. आणि मला उद्या जायचं आहे कॉलेजवरती ॲडमिशनसाठी. ॲडमिशन म्हणजे लिस्ट लागली, त्याच्यामध्ये नाव तर आलं आहे पण अजून कन्फर्म नाही झालं आहे काय होईल ते. मग आपण जाऊन भेटू एकदा कॉलेजवरती आणि नंतर BFAला नंबर लागले तर काय टेन्शनच नाही. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन ब्लॉग मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस एवढाच, उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय.